गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर पुढे आता आपण चौथी ॲक्टिव्हिटी आज आपण स्टडी करणार आहे. द ॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन ॲटम. पहिली बघितली हायड्रोजन, नंतर ऑक्सिजन, नंतर मेटल आणि आता शेवटचा पॉईंट आहे हॅलोजन. याला तुम्ही काय म्हणू शकता, नॉन मेटल असेही म्हणू शकता, कारण हॅलोजन फॅमिली टोटली कशी नॉन मेटलिक कॅरेक्टर रिप्रेझेंट करते. त्यातला ॲस्ट्राइड मेंबर सोडला तर रिमेनिंग 4 मेंबर शोज नॉन मेटलिक कॅरेक्टर. आता मुळात हे सगळेचे सगळे कसे आहेत, गॅसियस स्टेटमध्ये वगैरे आहेत. त्याच्यात काही मेंबर जे आहेत ते सॉलिडमध्ये पण आहेत, काही मेंबर जे आहेत ते लिक्विड स्टेटमध्ये पण आहेत. आता याच्यात कसं आहे, हॅलोजन फॅमिली काल जसं मी सांगितलं होतं मेटलसोबतची रिॲक्टिव्हिटी बघताना आपण हेही बघितलं होतं की हॅलोजन जो आहे तो हायली रिॲक्टिव्ह आहे. हायली रिॲक्टिव्ह का आहे, तर मुळात रिॲक्टिव्हिटी जी आहे ती हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर असल्यामुळे हॅलोजन फॅमिली टोटली रिॲक्टिव्ह आणि हायली रिॲक्टिव्ह. त्याच्या पाठीमागं नंबर कोणाचा लागतो, ग्रुप 16चा नंबर लागतोय. आता याच्यात मिक्स मसाला करायचा नाही, कारण कसं आहे, आता ग्रुप 16 नंतर 17. आता 16 आणि 17 दोन्ही कंपाऊंड जे ते सलग सलग लागत असणार, म्हणजे याचा एक मेंबर आणि याचा एक मेंबर रिॲक्ट करणार आणि रिॲक्शन आपण स्टडी करणार आहे. आता पुढं 17 ग्रुपचं काय होणार ते बघूयाच. तिथेही कंपाऊंड मिळतात, ती कशी असतात काय असतात आपण बघायचीच आहे. पण आता आपण पहिल्यांदा काय बघणार, ग्रुप 16 एलिमेंट्स बघणार आहे. ग्रुप 16मध्ये पहिला मेंबर आहे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि शेवटचा पोलोनियम. बरोबर. त्यातला पोलोनियम जो आहे तो कसा आहे, रेडिओ आहे, त्यामुळे हॅलोजनसोबत शक्यतो तो रिॲक्शन देणार नाही आहे. मग कसं आहे, हॅलोजन हायली रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे राहिले कोण आपले सल्फर, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि हे 4 मेंबर राहिले. त्यातला पहिला पुन्हा ऑक्सिजन पण हॅलोजनसोबत शक्यतो रिॲक्शन देणार नाही आहे. हां, त्याच्यात एक स्टेबल कंपाऊंड आहे त्याचं OF2. तेवढं फक्त एकच एक्झाम्पल तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. पण बाकीचे एक्झाम्पल जे आहेत ती शक्यतो कसे आहेत, रेग्युलर मेंबर जे आहेत तेवढेच फक्त तुम्ही रिॲक्शनसाठी घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये 3 टाईपचे आपल्याला हायलाइट्स मिळतात ग्रुप 16चे. पहिला हायलाइट देऊ शकता, फॉर्म्युला आहे त्याचा EX6 हेक्सा हायलाइट्स असं बोलतात. दुसरा फॉर्म्युलेशन आहे EX4 टेट्रा हायलाइट असं बोलतात. नंतर EX2 डायहायलाइट असं बोलतात. आणि 4th वन आहे EX. हे 4 जनरल फॉर्म्युले दिले. E मीन्स इलेमेंट, आणि इलेमेंट कुठले असणार आहेत, तर सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम. बरोबर. हे 3च एलिमेंट आपल्याला इझिली स्टडीसाठी मिळतात. त्यामुळे E इज इक्वल टू इलेमेंट सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम. आणि X म्हणजे काय असणार आहे तुमचं FCl-Bri वर त्यांची स्टॅबिलिटी पण दिलेली आहे. त्याच्यामध्ये हायली स्टेबल येतो म्हणून फ्लोराईड आणि लेस स्टेबल येतो आयोडीन. आयोडीनचे रिॲक्शन कशा असतात मी सांगितलं, कालच मी म्हटलं होतं तुम्हाला. त्याचे रिॲक्शन जे आहे ते कशा असतात, रिव्हर्सिबल. तसंच आता हायलाइट फॉर्मेशन करताना किंवा हॅलोजनसोबत ट्रीट होताना पण ग्रुप 16ची रिॲक्टिव्हिटी थोडीशी वीक वगैरे होत जाईल. त्याच्यामध्ये आता हेक्सा हायलाइट्समध्ये 3 टाईपच्या हायलाइट्स आहेत, SF6, SEF6, TEF6. स्टेबल म्हणल्यानंतर फ्लोराईडचे कंपाऊंड जास्त असणार आहे. आता असा विचार करा, जे बोर्डवरती लिहिले तेवढीच एक्झाम्पल आहेत का, तर नाही. बऱ्यापैकी स्टेबल ही आहे. आणि ही मिळताना कशी मिळतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट कॉम्बिनेशनने मिळतात. आता डायरेक्ट कॉम्बिनेशन ज्याला रिॲक्शन मिळतात त्याला रिॲक्टिव्ह मेंबर असतील तरच डायरेक्ट कॉम्बिनेशन आपण करू शकतो. नसेल तर काय करायला लागणार, रिॲक्शन विथ इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट ऑपरेशन रिॲक्शन होणार नाही. म्हणजे डायरेक्ट कॉम्बिनेशनला आपल्याला ही एवढी एक्झाम्पल्स मिळतात. मग बाकीच्यांच्या बरोबर रिॲक्शन करायची असेल, म्हणजे समजा SF6च्या ऐवजी SCl6 बनवायचं आहे, म्हणजे क्लोराईड डेरिव्हेटिव्ह बनवायचं आहे, ब्रोमाइड बनवायचं आहे किंवा आयोडाईड बनवायचं आहे, तर त्यांच्यासाठी म्हणून कॅटॅलिटिक प्रॉपर्टी कंपल्सरी असेल. कारण फ्लोरीन कसं आहे, रिॲक्टिव्ह आहे ते आहेच. आणि दुसरं मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुल स्टेबल आहे, म्हणजे त्याचे कंपाऊंड जे आहे ते तसे काय असतात, बऱ्यापैकी स्टेबल असणार आहेत. तर आपण SF6, SEF6 आणि TEF6 हेक्सा हायलाइट्समध्ये 3 डेरिव्हेटिव्ह बनतात. 3च्या किती बनवून काय, कलरलेस गॅस. आता स्टडी करताना मी एक स्पेशल फॉर्मॅट देणार आहे. पहिलेच्या आहेत सगळ्याचे सगळे कंपाऊंड्स येतील. त्याच्यानंतर मला पुढचा क्रायटेरिया येतो हायब्रिडायझेशन. त्यांच्यातलं हायब्रिडायझेशन जे आहे ते आपल्याला बाकीच्या एक्झामसाठी गरजेचं आहे. ते कंपल्सरी परफेक्ट करायचं. कसं काय करायचं ते सांगणार आहे. पुन्हा पुढचा पॉईंट येतो जॉमेट्री. जॉमेट्रिकल शेप म्हटला तरी चालेल, तोही पॉईंट जो येतो अतिशय महत्त्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल शेप जे आहेत ते मात्र कसे आहेत, तर कशा पद्धतीने कंपाऊंड फॉर्मेशन होतं त्याच्यावरती हे सगळं डिपेंड आहे. आता पहिले जे आहे ते SF6. आता असा विचार करेल की यांचे प्रिपरेशन मेथड वगैरे आहेत का नाही, तर प्रिपरेशन मेथडची गरजच नाही आहे म्हणून, कारण कंपाऊंड डायरेक्ट तुम्हाला दिलं की तुम्ही ऑलरेडी पाठीमागं बॅलन्स करू शकता. पाहिजे असेल तर बॅलन्स करून लिहा. आता याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेक्सा हायलाइट जे आहेत ना ते सगळेचे सगळे sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन देतात. कसलं, sp3d2 टाईप म्हणजे 1s 3p आणि 2d म्हणजे टोटल 3 + 2 5 आणि s ऑर्बिटल + 6 म्हणजे टोटल किती शेप असणार ते किती ओरिएंटेशन मिळणार, 6. त्यामुळे त्याची जॉमेट्री जी येते ना ती जॉमेट्री कशी येते, ऑक्टाहेड्रॉन
ऑक्टाहायड्रल जॉमेट्री आहे. आणि त्याच्यात जर तुम्हाला शेप हवाचा असेल तर तो कसा असतो बघा. तर ऑक्टाहायड्रलला कसं आहे, हा प्लेन सरफेसला तुमचे 4 आयटम राहतील आणि हे टॉप आणि बॉटम म्हणजे हे 4 कॉर्नरला 4 आयटम राहतील. म्हणजे तुमचं सेंटरला कोण येणार, सल्फर येणार, इथे एक फ्लोरीन, 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 फ्लोरीन आणि हा वरती फ्लोरीन. म्हणजे प्लेन सरफेसला 4 कॉर्नरला 4 टेट्राहायड्रा झाला आणि टॉप आणि बॉटम असं मिळून जॉमेट्री कशी मिळणार तुम्हाला, ऑक्टाहायड्रल जॉमेट्री. ऑक्टाहायड्रल जॉमेट्री तशा पद्धतीने तुम्हाला ऑक्टाहायड्रल शेप सुद्धा मिळेल. त्याच्यानंतर पुन्हा टेट्राहायड्राइड्स सेम फॉर्म्युलेशन आहे. जसं हेक्साहायड्राइड बनवलं ना तसं EX4 काय बनवतो आपण टेट्राहायड्राइड्स. मग त्याच्यामध्ये सल्फरला व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट हा आणि सगळ्यात महत्त्वाचे कंपाऊंड कोणाचे मिळतात, ऑक्सिजनला व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स नाही आहेत त्यामुळे त्याचे कंपाऊंड फार कमी असणार आहेत. त्यात फक्त काय सांगितलं मग अशी तुम्हाला OH2 एवढंच फक्त स्टेबल आहे. बाकीच्यांच्या मात्र कसे आहेत बऱ्यापैकी जे आहेत ते कसे आहेत व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट देणारे मेंबर आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवढी शक्य असते तेवढे डेरिव्हेटिव्ह बनवू शकता. आता हे पण 4 मेंबर जे आहेत ते कसे आहेत बऱ्यापैकी स्टेबल आहेत. स्टेबल फॉर्ममध्ये तुम्ही मिळवू शकता. यांच्यामध्ये जे हायब्रिडायझेशन होतं ना ते sp3 हायब्रिडायझेशन होतं. कसलं होतं, sp3 हायब्रिडायझेशन. आणि जॉमेट्रिकल शेप मात्र कसं आहे, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल त्याचा जॉमेट्रिकल शेप मात्र थोडासा वेगळा आहे. का कसं आहे असा विचार कराल की sp3 गेल्या वर्षी आपण स्टडी केलं sp3 हायब्रिडायझेशन म्हणलं की आपल्या डोक्यात काय असतं टेट्राहायड्रल जॉमेट्री. तसं नाही. तर याची जॉमेट्री कशी आहे, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. तर यांच्याकडे एक लोन पेअर आहे म्हणजे 1 लोन पेअर आहे आणि त्या लोन पेअरमुळे काय होतं थोडासा शेप चेंज होतो. ट्रायगोनल म्हणजे कसं असणार आहे, 3 कॉर्नरला 3 बरोबर टॉप आणि बॉटम. म्हणजेच थोडक्यात काय हा असा शेप येईल आणि समजा की आपल्याला त्याच्यामध्ये SF4 मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचं. इथे सल्फर राहिला, इथे एक फ्लोरीन, इथे एक फ्लोरीन बरोबर आणि या कोपऱ्यात एक फ्लोरीन है ना. आणि पुन्हा काय असणार आहे, टॉपला तुमची लोन पेअर असणार ती रिप्रेझेंट करू शकताय, बॉटमला एक फ्लोरीन राहील. म्हणजेच कसं झालं ट्रायगोनल 3 कॉर्नर आणि बाय पिरॅमिडल. म्हणजे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल शेप जो आहे तो कसा असणार आहे, लोन पेअरमुळे हा शेप मिळणार. वरती एक हे असणार ओरिएंटेशन असेल, खाली एक असेल, त्याच्यामध्ये मात्र यम असेल है ना. पुढं तिसरा पार्ट आहे डायहॅलाइड्स. आता जसं हेक्साहायड्राइड्स टेट्राहायड्राइड्स तसे डायहॅलाइड्स पण मिळतात. डायहॅलाइड्समध्ये पण SCl2 आहे, SeCl2 आहे, TeCl2 मॉलिक्यूल आहे. हेही बऱ्यापैकी तसं बघायला गेलं तर काय आहे स्टेबल हॅलाइड्स आहेत. त्यांच्यामध्ये पण sp3 हायब्रिडायझेशनच मिळतं. म्हणजे जसं इथं होते तसंच होतं पण यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉमेट्री जी आहे ती ट्रायगोनल बाय पिरॅमिडल नाही आहे. तर यांची जॉमेट्री कशी आहे, टेट्राहायड्रल जॉमेट्री. म्हणजे जशी आपली गेल्या वर्षी आपण sp3 हायब्रिडायझेशनला स्टडी केली होती ती. पण यांच्याकडं एक लोन पेअर असेल, यांच्याकडे काय असणार आहे 2 लोन पेअर्स. म्हणजे यांच्याकडे कंपल्सरी काय असणार आहे 2 लोन पेअर्स असणार आहे. यांचाही शेप पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकताय. हे असं असणार आहे बरोबर. याच्यामध्ये समजा आपल्याला सल्फरचं बनवायचं आहे, यस इथे एक क्लोरीन आयटम आला, इथे एक क्लोरीन आयटम आला, ही एक लोन पेअर असेल, ही एक लोन पेअर असेल. जॉमेट्रिकल शेप कसा आहे टेट्राहायड्रल. माहिती आहे तुम्हाला आपण वॉटरचं वगैरे एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलं होतं sp3 हायब्रिडायझेशनला आठवतं का. एक मिथेन मॉलिक्यूल घेतला होता CH4, दुसरा मॉलिक्यूल घेतला होता आपण अमोनिया NH3 त्याच्याकडे एक लोन पेअर होती आणि तिसरं एक्झाम्पल sp3चं घेतलं होतं वॉटर त्याच्यामध्ये 2 लोन पेअर होता. म्हणजेच sp3 हायब्रिडायझेशन जरी असेल तरी त्यांच्याकडे लोन पेअरमुळे जॉमेट्रिकल शेप जो आहे तो चेंज होईल. याचा मिळतो ट्रायगोनल बाय पिरॅमिडल विथ 1 लोन पेअर आणि याचा मिळतो टेट्राहायड्रल जॉमेट्री विथ 2 लोन पेअर्स. समजलं. म्हणजे जॉमेट्रिकल शेप जे आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर ते ड्रॉइंग दिलेले आहेत बाजूला, पाहिजे असेल तर देखील तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. समजलं. म्हणजे हेक्साहायड्राइड्स पण मिळू शकतात स्टेबल आहेत, टेट्राहायड्राइड्स पण मिळू शकतात स्टेबल आहेत, डायहॅलाइड्स पण मिळू शकतात स्टेबल आहेत. आता राहिला प्रश्न काय मोनोहॅलाइड्सचा. मोनोहॅलाइडमध्ये पण Sp(F2) मॉलिक्यूल आहे, Se2Cl2 मॉलिक्यूल आहे, S2Cl2 मॉलिक्यूल आहे, Se2Br मॉलिक्यूल आहे. हे चारीचे 4 मेंबर जे आहेत ते बऱ्यापैकी स्टेबल आहेत पण यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन पॉईंट जो ते एक्सप्लेन केलेला नाही आहे. हे सगळेच्या सगळे कसे आहेत तर डायमेरिक फॉर्म आहे. म्हणजे कसे असणार आहेत ते डायमर फॉर्ममध्ये असणार आहेत. डायमेरिक फॉर्म असल्यामुळे कसं आहे तर त्यांना स्टॅबिलिटी थोडीशी वीक येते त्यामुळे हे इमिजिएटली काय होतील ब्रेक होतील. समजा आपण फॉर्म्युलेशन केलं, समजा याच्यातला SeCl2 मॉलिक्यूल घेतला, SeCl2 मॉलिक्यूल घेतला तर ॲक्शन कसे म्हणाले बघा. समजा SeCl2 मॉलिक्यूल घेतला आणि प्लस कशावर ट्रीट करणार आहे तर हा डायरेक्ट घेऊन थोडंसं काय केलं हीटिंग केला, हीट केला तर त्याच्यात हॅलोजन जो आहे तो सेपरेट होईल. समजा आपण असे 40 मॉलिक्यूल घेतले किंवा
ट्वाईस मॉलिक्यूल घेतले, ट्वाईसला बॅलन्स करू शकतो आपण. ट्वाईस मॉलिक्यूल घेतले तर याच्यातून काय मिळणार बघा, एक Fe आणि ह्याच्यात वेगवेगळे 4, म्हणजे मिळताना कसं मिळणार, SeCl4चं प्रोडक्शन होणार, म्हणजे वरचा मॉलिक्यूल मिळणार, जसं TeCl4 वगैरे मिळतं ना तसं SeCl4चं प्रोडक्शन होणार आणि शिल्लक त्याच्यामधून काय होणार, एक सेलेनियम आयटम तसा शिल्लक आहे. म्हणजे रिॲक्शन पाहिजे असेल तर आर्याशी बॅलन्स करून घेऊ शकताय. इव्हन तुम्हाला अजून हायर नंबरला बॅलन्स करायचे असेल तर हायर नंबरला बॅलन्स करू शकताय. समजा 4 आयटम घेतला तरी बॅलन्सिंग देऊ शकताय. असे मिळताना काय मिळणार, SeCl4, क्लोरीन किती झाले, 4 2 8, 8 पाहिजे म्हणजे ट्वाईस SeCl4 बरोबर, 4 2 8, 2 सेलेनियम झाले, शिल्लक काय राहिले 2. तुम्हाला कसं पाहिजे असेल तसं बॅलन्स करून द्या. फक्त सांगायचं काय त्याच्यामध्ये, सगळेचे सगळे मेंबर डायमेरिक फॉर्म, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हायब्रिडेशन वगैरे नाही आहे, हे JEE नीटसाठी महत्त्वाचं आहे बघा. डायमेरिक फॉर्म असल्यामुळे स्टॅबिलिटी नाही, घेतला थोडंसं हीट केलं त्याला डिसप्रपोर्शनेशन असंही म्हणतात, डिसप्रपोर्शनेशन असंही बोलतात. जर हा मेंबर घेतला थोडंसं हीट केला तर हे टेट्रा प्रोडक्ट जे आहे म्हणजे टेट्रा हॅलाइड प्रोडक्ट जे आहे ते देऊ शकतात. म्हणजे आहे मुळात काय मोनो, पण देणार काय तुम्हाला टेट्राचा प्रोडक्ट. समजलं, डिसप्रपोर्शनॅलिटी पण बोलू शकता. त्यामुळं हा पार्ट जो आहे तो ग्रुप 16चे हायड्रोजन सोबतचे कॉम्बिनेशन झाले. याच्यामध्ये काय शंका आहे का बघा, पाहिजे असेल तर हा चार्ट ड्रॉ करून घेऊन असंच परफेक्ट करा, हे असंच विचारलं जातं. कारण याच्यावरती JEE नीटला क्वेश्चन जॉमेट्रिकल शेपवरती, या चॅप्टरमध्ये जॉमेट्रिकल शेप, वन अँगल, वन लेंथ, जिथं जिथं कुठं पॉईंटचे म्हणजे व्हॅल्युएबल पॉईंट्स येतील ना ते सगळेचे सगळे बाजू महत्त्वाचे आहेत. समजलं, याच्यामध्ये काय शंका आहे का बघा, आणि हा लोड पेअर पण परफेक्ट करा. त्याच्यानंतर पुढे बघू ग्रुप 17 एलिमेंट्स. जसं 16चं हॅलोजन सोबतचे कॉम्बिनेशन बघितले, हॅलाइड फॉर्मेशन बघितले, तसं तर काय असतं ग्रुप 17चे 17 सोबत रिॲक्शन, बरोबर ना. कारण ग्रुप 17लाच काय बोलतो आपण, हॅलोजन फॅमिली बोलतो. मग आता असा विचार कराल की ते कसे एकमेकांसोबत रिलेट होतील, आतापर्यंत आपण तसं काही स्टडी केलेलंच नाही आणि कधीही त्या टाईपचे कंपाऊंड आपण बघितलेले नाही. कारण आपल्या सिलेबसमध्ये ते कुठेही आलेलं नाही. का आलेलं नाही तर त्यांची स्टॅबिलिटी जी आहे ती थोडीशी डिफरंट आहे आणि मुळात ते कसे आहेत तर फ्लोरिनेटिंग, क्लोरिनेटिंग, ब्रोमिनेटिंग एजंट म्हणून यूज केले जातात. पण जनरल रेग्युलर रिॲक्शनमध्ये रेग्युलर टेम्परेचर रेशनला तुम्हाला ते रिॲक्शन देणार नाही आहे. हां, पहिला प्रश्नभौतिक स्टडीसाठी कसे आहेत किंवा काय, तर त्याचा डिटेलमध्ये स्टडी जो आहे तो आपण या चॅप्टरमध्ये शेवटी एक इंटरहॅलोजन कंपाऊंड नावाचा एक छोटासा बॉन्ड दिलेला आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्यांना जॉमेट्रिकल शेप, हायब्रिडायझेशन, त्यांची स्टॅबिलिटी हे सगळं असतं, म्हणजे ते कंपाऊंड बनतात. आता फक्त या पॉईंटला डेफिनेशन एक दिलेली आहे, तर डेफिनेशन आणि फॉर्मेशनमध्ये रिप्रेझेंटेशन कसं असतं तेवढंच फक्त आपण बघायचं. एक 2-3 एक्झाम्पल तुम्हाला ड्रॉ करून देते. त्याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं हॅलोजन कंबाईन्स अमंग देमसेल्फ टू फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज इंटरहॅलोजन कंपाऊंड. म्हणजेच हॅलोजन दोघं एकमेकांवर ट्रीट होऊन एक वेगवेगळ्या टाईपचे कंपाऊंड्स बनवतात किंवा हायर नंबर कंपाऊंड्स बनवतात, त्यालाच काय बोललं जातं, इंटरहॅलोजन कंपाऊंड. इंटरहॅलोजन कंपाऊंड, इंटरहॅलोजन कंपाऊंड म्हणजे हॅलोजन असं आहे ते. म्हणजे पुन्हा एकदा बघा, हॅलोजन कंबाईन्स अमंग देमसेल्फ टू फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज इंटरहॅलोजन कंपाऊंड. रिप्रेझेंटेड बाय X डॅश, असं रिप्रेझेंट केलं जातं. X म्हणजे हॅलोजन, दुसरा पण हॅलोजनच आहे, त्याला फक्त डॉक्टरवरती काय टाकायचं म्हणून X डॅश. याचं रिप्रेझेंटेशन पण काही वेळेला काही एक्झामसाठी विचारलं जातं. इंटरहॅलोजन कंपाऊंड्स रिप्रेझेंटेड बाय, तर आपलं जसं जनरल रिप्रेझेंटेशन असतं ना तसंच सेम यांच्यासाठी पण आहे X डॅश, वेअर X विथ द लार्जर साइज ऑफ हॅलोजन ॲटम आणि X डॅश विथ द स्मॉलर साइज ऑफ हॅलोजन ॲटम. आता हा काय प्रकार आहे, यालाच तर आपण ते कंपाऊंड फॉर्मेशन जे आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केले आहे. आता समजा की आपल्याकडे फॅमिली कुठली आहे, माहिती तुम्हाला ओळखीचे आहेत मेंबर FCl, Br, I, बरोबर, त्यातल्या ॲसिड रिॲक्शनसाठी भाग घेणार आहे. आता जर याच्या आपल्याला इंटरहॅलोजन कंपाऊंड बनवायचे असतील तर आपण हे 4 मेंबर रिॲक्शनसाठी घेणार, पाठीमागे जसं होतं तसंच. आता रिॲक्शन करताना काय असायला पाहिजे तर पहिला ॲटमचा आहे तो आपला लार्जर साईज असायला पाहिजे. मग लार्जर साईज म्हणजे कोण, हा लार्जर साईज होणार का तर नाही, म्हणजे हा घेतला तर हा लार्जर होणार, हा स्मॉलर होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये आता कंपाऊंड त्यांची बनवून देते बघा, ClF हे पहिलं कंपाऊंड बनणार, म्हणजे पहिल्याला कोणाला क्लोरीन नंतर कोणाला फ्लोरीन. समजा तुम्हाला दुसरा मेंबर बनवायचा आहे BrF बनवू शकता. समजा तुम्हाला तिथंच BrCl बनवायचं आहे बनवू शकता. समजा तुम्हाला IBr बनवायचं असेल बनवू शकता. समजा तुम्हाला ICl बनवायचं असेल बनवू शकता. तुम्हाला IF बनवायचं असेल बनवू शकता. म्हणजे फक्त लिहिताना हे माहीत पाहिजे
की पहिला ॲटम जो लिहिणार तो लार्जर साईज असला पाहिजे, सेकंड ॲटम जो रिप्रेझेंट करणार तो स्मॉलर साईज, त्यालाच होतं इंटर हॅलोजन कंपाऊंड, कारण त्यांचेच रिॲक्शन्स होणार आहेत. मग आता सरळ आहे की असं फक्त लिहिलं म्हणून कंपाऊंड तयार होणार का? नाही, म्हणजे याला काय असते स्पेशल कॅटॅलिटिक प्रॉपर्टी असणार. शक्यतो ग्रुपमधले एलिमेंट कसे आहेत एकमेकांसोबत ट्रीट होत नाहीत, पण यांच्याकडे ती स्पेशल कपॅसिटी आहे बाळगून. आणि मग ह्या मेंबरसाठी एक स्पेशल पॉईंट दिलेला आहे आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड्स म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे. त्या पॉईंटला आपण हा सगळा पार्ट स्टडी करणार. आता फक्त कंपाऊंड कसे बनतात समजलं ना. स्मॉलर ॲटम हा झाला, त्यानंतर जर हा, मग पहिल्यांदा कुठला यायला पाहिजे लार्जर, म्हणजे ClF, BrCl बनवू शकताय, IBr बनवू शकताय, ICl बनवू शकताय, IF बनवू शकताय, बरोबर. म्हणजे तुम्हाला जेवढे डेरिव्हेटिव्ह बनवायचे असतील ना तेवढे सगळे बनवू शकता. पुन्हा त्यांना पण बॅलन्सी पॉईंट येतो, बॅलन्सीवरून तेही रेग्युलर काय असेल ते सॅटिस्फाय करू शकता. तर या टाईपचे कंपाऊंड जे आहेत आपल्याला पुढे चॅप्टरमध्ये स्टडीसाठी डिटेलमध्ये अगदी प्रिपरेशन मेथड, जॉमेट्री, हायड्रेशन सगळंच दिले त्यांचं. त्यामुळे तो पॉईंट जे आपण पुढे स्टडी करणार आहोत. समजलं. ही झालं ग्रुप 17ची ॲक्टिव्हिटी. तसंच आता पुन्हा तिसरा पार्ट काय आपला ग्रुप 18 एलिमेंट्स, बरोबर ना. आता जरासं ग्रुप 18 एलिमेंट्स मात्र थोडेसे म्हणजे कोण त्याच्यामधला क्रिप्टॉन आणि झेनॉन, म्हणजे क्रिप्टॉन आणि झेनॉन म्हणजे कॅप आणि एक्सिल हे दोनच मेंबर थोडीशी रिॲक्टिव्हिटी आता सध्या रिप्रेझेंट करतात. त्याच्यामध्ये ना बर्थिलॉट नावाचे एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी ना एक रिॲक्शन दिलेली आहे. त्या रिॲक्शनवरून जर विचार केला तर हे मात्र थोडीशी रिॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट करतात. मात्र कसं आहे आयनाची एन्थॅल्पी हायर आहे, तेवढ्या हायर टेम्परेचरला वगैरे हे रिॲक्शन देऊ शकतात. तर त्याच्यामध्ये समजा FC घेतला प्लस त्याच्यामध्ये फ्लोराईड टाकला, तोही रिॲक्टिव्ह आहे ना, स्टेबल आहे. फ्लोराईड टाकला तर इट गिव्स FeF2 हा मेंबर मिळेल. टेम्परेचर आहे त्याच्यासाठी 673 केल्विन आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ही कंडिशन अप्लाय करून तुम्हाला झेनॉनचं डायफ्लोराईड मिळेल. जसं डायफ्लोराईड मिळतं तसंच तुम्ही त्याचं FeF4 टेट्राफ्लोराईड बनवू शकताय, FeF6 हेक्साफ्लोराईड वगैरे बनवू शकता. फक्त हे डेरिव्हेटिव्ह कसे आहेत तर यांना स्टॅबिलिटी हा पार्ट जो आहे तो थोडासा काय आहे वीक आहे, म्हणजे फुल्ली स्टेबल तुम्हाला हे मिळणार नाही. हे मिळताना तुम्ही क्रिस्टलाइन फॉर्म पण मिळवू शकताय. क्रिस्टलाइन फॉर्म असतील आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कसं थर्मली कसे आहेत बऱ्यापैकी स्टेबल आहेत म्हणून हे रिॲक्शनसाठी दिले. बाकीचे मेंबर्स आहेत ते मात्र ट्रीट होणार नाही आहेत, कारण मुळात 0 ग्रुप आपला कोणासोबतही ट्रीट होत नव्हता. आता यांच्यासोबत काय ट्रीट होणार, कारण मुळात आपल्या हॅलोजन फायब्रिक कशा हायली रिॲक्टिव्ह आहे. रिॲक्टिव्हमधला पण पहिला मेंबर कोण आहे आपला फ्लोरीन. त्यामुळे रिॲक्शन मिळताना पण कोणाचे मिळणार फक्त फ्लोरीनच्या मिळणार. आणि त्यात पण मिळताना सगळे डेरिव्हेटिव्ह म्हणजे 0 ग्रुपमध्ये सगळे इलेमेंट फ्लोरीनवर ट्रीट होणार नाही, तर दोनच होणार. एक आहे क्रिप्टॉन, दुसरा आहे झेनॉन. त्यातली पण क्रिप्टॉनची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, झेनॉनची बऱ्यापैकी रिॲक्टिव्हिटी आहे. झेनॉनचे कंपाऊंड जे आहे ते बऱ्यापैकी स्टेबल आहे. फक्त कसे आहे दिसणार आहे ते सगळेचे सगळे क्रिस्टलाइन फॉर्म असणार आहेत. क्रिस्टलाइन सबस्टन्सच्या फॉर्ममध्ये क्रिस्टलाइन पावडर फॉर्म वगैरे क्रिस्टलाइन पार्ट वगैरे असणार आहे. समजलं. म्हणजे ग्रुप 16 पण ट्रीट होतात बऱ्यापैकी, 17चे पण इंटर हॅलोजन कंपाऊंड मिळतात आणि 18मध्ये पण एक एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे. तेवढं एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित परफेक्ट करा. ते क्रिस्टलाइन सॉलिड पण आहेत बाळू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे फ्लोराईड ॲटम हायर आहे. आणि कसं आहे रिॲक्शन या टेम्परेचरला केली पण ते टेम्परेचर पुन्हा थोडंसं कमी झालं किंवा टेम्परेचर थोडीशी डाऊन झाली की ॲटोमॅटिकली ते काय करणार फ्लोरीनला बाजूला सोडणार. म्हणजे आपण हेच मेंबर सगळेचे सगळे ना पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट म्हणून पण यूज करू शकतो. म्हणजे आपल्याला कुठं फ्लोरिनेशन वगैरे करायचं असेल ना तर हा आपल्याला फ्लोरीन रिॲक्शनसाठी देऊ शकतो. तेव्हा पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट म्हणून पण यूज करू शकते. आणि क्रिस्टलाइन सॉलिड आहे, मुळात कलरलेस सॉलिड पण आहेत, सॉलिड फॉर्म आहे, क्रिस्टलाइन फॉर्म आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं ओन्ली फिजिकल रॅपिंग. मुळात हे कसं आहे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून बॉन्ड फॉर्मेशन शक्यतो करत नाही. तर मुळात एक क्रिस्टल असेल त्याच्यावरती फ्लोरीन फक्त काय केले जातात ट्रॅप केले जातात. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये काय असतात फिजिकल ॲब्सॉर्बिंग, डायरेक्ट बॉन्डिंग वगैरे हा प्रकार यांच्याकडे येत नाही. जरी झालं तरी कसं असणार आहे वीक वंडर कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. त्यामुळं सहजासहजी पण बनणार आणि पुन्हा परत आयाचं इमिजिएटली सेपरेट बनवणार. म्हणजे फास्ट बनणार पण हाय टेम्परेचरला फास्ट आणि पुन्हा ब्रेक होताना पण ते फास्ट बनणार. समजलं. त्यामुळे स्टॅबिलिटी या कंपाऊंडला मात्र नसते. त्यामुळे पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट म्हणून पण तुम्ही यूज करू शकताय. समजलं. काय शंका आहे का बघा. ग्रुप 16 झालं, 17 आणि 18. समजलं. इथं म्हणून केमिकल रिॲक्टिव्हिटीचा पार्ट संपला. 4 टाईपच्या रिॲक्टिव्हिटी बघितल्या आपण. कसं कोणाकोणासोबतच्या हायड्रोजनसोबतच्या 16, 17, 18 बघितलं, ऑक्सिजनसोबत 16, 17, 18 बघितलं,
मेटलसोबत 1678 बघितलं आणि हॅलोजनसोबत 1678 बरोबर. त्याच्यानंतर आता पुढे आपण स्टडी करणार आहे ॲलोट्रॉपिक फॉर्म्स जे ॲलोट्रॉप्स करणार आहे. इथंपर्यंत केमिकल ॲक्टिव्हिटीचा पार्ट संपतो. उद्याच्या लेक्चरला आपण ॲलोट्रॉपिक फॉर्म्स स्टडी करू.